जाऊ दे आता काय म्हणू शकते. हॅलो मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग नाही का पप्पानी केली होती, कारण की मी सकाळी सकाळी बसली होती रांगोळी काढायला. मला इतकी जास्त छान रांगोळी काढता येत नाही, म्हणून माझ्याजवळ आहे साचे रांगोळी काढायची. मग मी त्यानेच रांगोळी काढत होती. हा जो रांगोळीचा साचा आहे ना, त्यावर नाही का फ्लावर पॉटचं डिझाईन आहे. म्हणून मी विचार केला त्यामधले फ्लावर्स नाही का वेगळ्या वेगळ्या कलरचे द्याव आणि जे पानं आहे ना ते हिरव्या कलरचे द्याव, म्हणजे सगळी रांगोळी रंगीबेरंगी बनवावं म्हणून. बघा कशी जमली रांगोळी, मला तर छानच वाटली. बट जागा बरोबर नाही आहे ना, म्हणून जरा इकडे तिकडे झालं, पण ठीक आहे जमते म्हणा. आणि त्यानंतर छोट्या रांगोळीच्या साच्यांनी आजूबाजूला पण मी गोल बनवून घेतला, कारण की त्यामुळे रांगोळी अजून जास्त मोठी दिसते. आता मी काय करू बघा. बघा एवढी छान रांगोळी काढली एवढ्या वेळपर्यंत बसून, आणि त्याचा नतीजा बघा. जाऊ दे आता काय म्हणू शकते. काय म्हणू पण नाही शकत. मग नाही का माझं मूडच ऑफ झालं यार. एवढी छान रांगोळी काढून घराकडले कुत्रे त्यावर बसून राहिले म्हटल्यावर तर मूड ऑफच होणार आहे ना. मग काय थोड्या वेळाने शील आला माझा भाऊ. त्याने काहीतरी न्यू गेम बनवला म्हणे कार्ड्सचा. त्यांनी कार्डला कलर केलं आणि काय ते गेम आहे मला पण नाही लक्षात आलं बरोबर, त्यांनी समजवलं तरी पण. मग मी म्हटलं हा गेम आपण दुपारी खेळूया, आणि मी जरासा केला नाश्ता. मग नाश्ता करून मस्तपैकी उन्हात येऊन बसून राहिली वर हेडफोनमध्ये गाणी ऐकता ऐकता. आणि मला कंपनी द्यायला माझा भाऊ पण बसला होता माझ्यासोबत. आणि हिवाळ्यामध्ये उन्हामध्ये बसायला तर किती छान वाटते, तुम्हाला तर माहीतच असेल. त्यानंतर मी म्हटलं आता मी वर आहेच तर सगळ्या झाडांना पाणी टाकून घेते. मग मी सगळ्या झाडांना पाणी टाकलं. त्यानंतर गेली मी खाली. तर हा कावळा आमच्या घरचा खूपच जास्त ओरडत होता. मग त्याला मी जेवण टाकलं. आणि त्यानंतर आली माझी बहीण. मग तिला मी दिले केस करून, आणि त्यानंतर ती निघाली कॉलेजला. आणि मग पुन्हा मी चिवडा आणि मोठचा नाश्ता केला, कारण की चिवडा मला खूप जास्त आवडते. आणि सोबतच मी बघितलं जेठालाल, कारण की जेठालालशिवाय माझा काही दिवस जात नाही. तर चला पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.